लालबागच्या राजासाठी मुस्लिम कारागिरांनी शिवला मखमली पडदा। मुंबईतील सर्वात मानाच्या आणि प्रतिष्ठित अशा लालबागच्या राजाचं भाविकांना बुधवारपासून दर्शन घेता येणार आहे। लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर भाविकांना लाडक्या बाप्पाचं दर्शन घेता येणार नाही। रविवारी लालबागच्या राजाची पहिली झलक पाहायला मिळाली होती। लालबागच्या राजाचा समोरचा मखमली पडदा दूर झाल्यानंतर गणपतीचे दर्शन झाले। हा मखमली पडदा मुस्लिम कारागिरांनी शिवलेला आहे। लालबाग राजाच्या मूर्तीच्या 50 फुटी उंच मंडपासमोरील मखमली पडदा घडवण्याचं काम उत्तर प्रदेशमधील मुस्लिम कारागिरांनी केलेलं आहे। 50 फूट उंच आणि रुंद पडदा तयार करताना त्याच्या निर्या बसवलेला घेरही तब्बल 8 फुटांचा आहे। 4 दिवस या पडद्यावर खान चाचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिलाई मशीनवर काम केलेलं आहे। लालबागच्या राजासमोरील भव्य पडदा हा हिंदू मुस्लिम सामाजिक ऐक्याचं दर्शन घडवणारा आणि श्रद्धेला धर्म नसतो हा संदेश देणारा आहे। लालबागच्या राजाचा यंदाचा दरबार तिरुपती बालाजीच्या सुवर्णराज मुकुटात बसवण्यात आलेला आहे। यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आलेला आहे। लालबागच्या राजाची वात्सल्य मूर्ती सुवर्ण अलंकाराने सजवण्यात आलेली आहे। यंदा प्रथमच लालबागच्या राजाच्या दरबाराची उंची तब्बल 50 फूटपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। लालबागचा राजा हा गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण राहिला आहे। गणेशोत्सवाच्या 10 दिवसांच्या काळात लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अनेक राजकारणी आणि सेलिब्रिटी येत असतात। लालबागच्या राजाचं मुखदर्शन नवसाची रांग यावेळी चर्चेचा विषय असतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, लालबाग।